नमस्कार मंडळी. आज मी फसवणुकीच्या अशा प्रकाराबद्दल बोलणार आहे की जी लोभामुळे नाही तर आपल्या चांगुलपणामुळे घडते. होय, काही लोक पैसे गमावतात कारण ते लालची असतात, पण काही लोक पैसे गमावतात कारण ते खूप चांगले असतात. कल्पना करा, तुमच्या ओळखीची एखादी व्यक्ती तुमच्याकडे येते, तिची अडचण सांगते, तिच्या डोळ्यात काळजी दिसते, तिच्या आवाजात प्रामाणिकपणा जाणवतो आणि तुम्ही मदत करता. काही दिवसांनी ती व्यक्ती पैसे परत करते आणि तुमचा विश्वास बसतो. मग पुन्हा एक अडचण, पुन्हा एक मदत, मग आणखीन एक अडचण, आणखीन एक मदत. आणि एक दिवस लक्षात येतं की अडचणी संपत नाहीत, पण तुमचे पैसे मात्र अडकत चाललेत. इथे एक गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. प्रत्येक वेळी समोरचा माणूस फसवणूक करणारा असतोच असं नाही. कधी कधी तो स्वतःच आर्थिक गोंधळात अडकलेला असतो. एका कर्जातून दुसरं कर्ज, दुसऱ्या कर्जातून तिसरं कर्ज, एका समस्येतून दुसरी समस्या, एका आश्वासनातून दुसरं आश्वासन, आणि मग त्याच्या नकळत तो आपल्या बरोबर इतरांना पण या सगळ्या आर्थिक गोंधळाच्या भोवऱ्यात ओढू लागतो. आणि म्हणूनच कुठचाही आर्थिक व्यवहार करताना दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्या लागतात. पहिली गोष्ट निश्चितच असते माणुसकी, आणि दुसरी गोष्ट असते शहाणपण. या दोनही गोष्टी जेव्हा एकत्र असतात तेव्हाच आर्थिक व्यवहार नीट होऊ शकतो. माणुसकी नसेल तर समाज टिकत नाही, पण जर तुमच्याकडे तुमचं शहाणपण नसेल आणि वेळेवर शहाणपण आलं नसेल तर तुमची आर्थिक सुरक्षितता टिकणार नाही. म्हणून एक कळकळीची विनंती आहे, मदत करा, पण केलेल्या मदतीची नोंद ठेवा. विश्वास ठेवा, पण विश्वास पडताळून पाहत राहा. सहानुभूती ठेवा, पण सहानुभूतीलाही मर्यादा ठेवा. कारण चांगला माणूस असणं हा जसा एक उत्तम गुण आहे, तसंच चांगला माणूस असूनही विवेकी राहणं ही जीवनाला आवश्यक अशी कला आहे. आपल्या कष्टाच्या पैशांचं संरक्षण करणं हा स्वार्थ अजिबात होऊ शकत नाही. ती आपली जबाबदारी आहे. विचार करा, आपण एखाद्या माणसाला मदत करतोय का आपल्या नकळत आपण त्या माणसानी निर्माण केलेल्या आर्थिक भोवऱ्यात अडकतोय, त्याच्या आर्थिक गोंधळाचा भाग बनतोय? हे तपासून घेणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि हा प्रश्न केव्हाही कुणालाही मदत करण्यापूर्वी स्वतःला नक्कीच विचारा. त्याच्याशिवाय पुढे जाऊ नका. नाहीतर तुमचा चांगलेपणा हा तुमचा गुण असण्याऐवजी चांगलेपणा बरोबर नसलेला विवेक हा तुमचा अवगुण होऊ शकेल, आणि तुम्हालाही त्या माणसासारखाच कर्जाच्या आणि खर्चाच्या आणि आर्थिक गोंधळाच्या व्यवहारात अडकवू शकेल, गोंधळात अडकवू शकेल, भोवऱ्यात अडकवू शकेल. विचार करा. धन्यवाद.